एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाला आता लव अँगलची किनार असल्याचं बोललं जातंय, समोर आलंय। परीक्षार्थी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेम प्रकरणामधूनच पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे। या प्रकरणी एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते यांच्यासह 6 जणांना अटक झालेली आहे। ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार प्रवीण पाटील यांना सुद्धा बेड्या ठोकल्या गेल्या। दरम्यान पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात आहे। तपास या संदर्भातला सुरू आहे। घटनाक्रम आपण पाहूयात, नेमकं झालं काय। एमपीएससी पेपरफुटीचा लव अँगल। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस अगोदर पेपर फोडला होता। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती। मात्र ऋतुजाच्या हातामध्ये पेपर आल्यानंतर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीलला सुद्धा पेपर दिला। परीक्षा झाली आणि परीक्षेमध्ये ऋतुजा पाटील पात्र सुद्धा झाली। मात्र यानंतर आणि गौरव पाटील मध्ये ऋतुजा आणि गौरव मध्ये वाद झाले। वादानंतर ब्रेकअप झाल्यानं गौरवनं स्वतःच ऋतुजा विरोधात एमपीएससी मध्ये तक्रार केली। गौरव पाटीलने तक्रारीनंतर पुन्हा एमपीएससीला ईमेल करून मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केल्याचं कळवलं। सध्या पोलिसांनी गौरव पाटीलला अटक केलेली आहे। ऋतुजा पाटीलला नोटीस बजावली आहे। ऋतुजा पाटीलला अजूनही अटक झालेली नाही। औषध निरीक्षक भरतीची टाइमलाईन काय आहे आपण पाहतोय। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पद भरतीसाठी जाहिरात होती। सहविभागीय मुख्यालयात पूर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडली। 22 मार्चची गोष्ट। 12 जून 2026 ला पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला। 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र घोषित झाले। 1 जुलै ते 22 जुलै 2026 पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। 488 उमेदवार सहभागी झाले होते। जुलै 21, 2026 परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटी संबंधित तक्रार आयोगाला प्राप्त झाली। जुलै 22, 2026 488 उमेदवारांची तात्पुरती सामान्य मेरिट लिस्ट जाहीर झाली। 485 उमेदवार पात्र झाले, 3 उमेदवार अपात्र झाले। दिवस 27 जुलै 2026 चा एमपीएससी कडून मुंबई पोलिसांना प्रकरणाच्या चौकशीची विनंती केली गेली। 27 जुलै जस्ट मागच्या महिन्यात। जुलै अखेर क्राईम ब्रांचचा अहवाल एमपीएससीला सुपूर्द केला गेला। एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नांचा संच मिळून लाभ झाल्याचं या सगळ्या चौकशीमध्ये स्पष्ट झालं। 25 ऑगस्ट म्हणजे 2 दिवसांपूर्वी एमपीएससी कडून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्दची घोषणा केली गेली।